पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्यात दसरा मैदान परिसरात हातगाड्यांना आग, भाजीपाला व टरबूज जळून खाक। पहाटेच्या सुमारास आग लावल्याचा संशय, विक्रेत्यांचं मोठं नुकसान। धुळे शहरातील दसरा मैदान परिसरात पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हातगाड्यांना आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या आगीत भाजीपाला विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या हातगाड्यांना जळून खाक झाल्या असून त्यावर ठेवलेले कांदे, बटाटे, वांगी तसेच टरबूज पूर्णतः जळून गेलेत। या घटनेमुळे भाजी विक्रेत्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय। मिळालेल्या माहितीनुसार दसरा मैदान परिसरात भाजीपाला विक्रेते रात्रीच्या वेळी आपापल्या हातगाड्या उभ्या करून ठेवतात। पहाटेच्या सुमारास अचानक या हातगाड्यांना आग लागल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आले। काही वेळातच आगीने तीव्र रूप धारण करत गाड्यांवरील भाजीपाला आणि फळे पूर्णपणे जळून खाक झाली। घटनास्थळी असलेल्या गाड्यांवर ठेवलेले कांदे, बटाटे, वांगी तसेच टरबूज मोठ्या प्रमाणात जळून नष्ट झालाय। या आगीत हातगाड्यांचंही मोठं नुकसान झाले असून संबंधित भाजी विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। दरम्यान ही आग नेमकी कशी लागली आणि हातगाड्यांना आग कुणी व कोणत्या कारणांसाठी लावली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाहीये। या घटनेमागे अज्ञातांचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। मात्र या प्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नसल्याचं समजलं नसून पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असल्याचं समजतंय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।